नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अखिल रायगड जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाची मुख्य अधिकारी यांच्या कार्यालयात अलिबाग येथे आढावा बैठक संपन्न झाली। आज दिनांक 14 जुलै 2026 रोजी प्राथमिक शिक्षक व कर्मचारी संघ रायगड यांची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांच्या दालनात संपन्न झाली। यावेळी निवड श्रेणी 1967 पूर्वीच्या लोकांची यादी तयार करण्याचे काम चालू आहे। येत्या 1-2 दिवसात याविषयी हरकती मागवण्यात येतील। गटविमा टेबलावर फाईल तशाच पडून आहेत। टेबल प्रमुख श्री नाडकर हे काम करत नसल्यामुळे त्यांच्याकडून आजच कामाच्या फाईल काढून घेऊन ते काम आकाश भामरे यांच्याकडे गटविमा विभाग देण्यात आले। सेवानिवृत्त फाईल लवकर तयार करत नाहीत तेव्हा गटविकास अधिकारी यांना लेखी पत्र देऊन सूचना देण्यात याव्यात असे अध्यक्षांनी सांगितले। तसेच केंद्रप्रमुख व पदवीधर यांना एक वेतनवाढ देण्याबाबत चर्चा करण्यात आली। पनवेलमधील 2 प्रलंबित बिल व सीईओ यांच्याकडे प्रलंबित कामाच्या चर्चा होऊन ते तडीस नेण्यासाठी प्रयत्न केले। आज संबंधित टेबल प्रमुखांना शिक्षण अधिकारी यांच्या दालनात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या समोर सर्व प्रलंबित कामाचे सर्व कामे 15 दिवसात पूर्ण करून देतो असे आश्वासन देण्यात आले। त्याप्रसंगी अमरचंद पाटील, जिल्हाध्यक्ष नरेश मोकाशी, राज्य प्रतिनिधी गजानन गायकवाड, उपजिल्हाध्यक्ष गुरुनाथ पाटील, जिल्हा सरचिटणीस गजानन मोकल, राजाराम गावंड, पेन तालुका अध्यक्ष नरेश पाटील, विलास गावंड, प्रदीप म्हात्रे यांनी उपस्थित राहून आम्ही या वयात किती वेळा फेर फटके मारायचे, किती त्रास द्यायचा अशी नाराजी व्यक्त केली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अरुण सवरकर, पेन। निश्चितच मान्य केली आणि आज या ठिकाणी सन्माननीय श्रीमती नेहा भोसले मॅडम, तसेच सन्माननीय श्रीमती रेवती मॅडम, तसेच आमच्या जिल्हा संघटनेचे सर्व कार्यकारिणी आणि या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्याची विशेषतः निवड श्रेणी, गटविमा आणि हरवलेली पुस्तके वगैरे विशेषतः जे निवड श्रेणी आहे ते आता आपण प्रत्यक्ष यादी आपण पाहणार आहोत। परंतु गटविमाचं जे काम चालू आहे त्या संबंधित टेबल आहे, ओएस आहे, त्यांना एक रिक्वेस्ट आमची आहे की आजची जर कशी होती, कारण सातत्याने ते 3-4 वर्ष झालेले आता आमच्या मुलांमध्ये ते पनवेल कार्यरत होते, ज्ञानेश्वर वर्कर, त्यांचे जर अशा अनेक केसेस आहेत। वेगवेगळ्या विषयावर आपण चर्चा केलेली आहे।